नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 2024मध्ये श्रावण महिन्याची सुरुवात ही 5 ऑगस्टपासून होणार आहे. श्रावण महिन्याची सुरुवात श्रावण सोमवाराने होत आहे. खूपच छान योग जुळून आला आहे. यावर्षी श्रावण महिन्यात एकूण 5 सोमवार आले आहेत. आता तुम्हाला वाटेल की शेवटच्या सोमवारी अमावस्या आहे तर हा उपवास करायचा नाही. तसे नाही, तर अमावस्या संपल्यानंतरच श्रावण महिना संपत असतो. त्यामुळे हा सोमवार देखील आपल्याला उपवास करायचा आहे आणि नेहमीच्या श्रावण सोमवारप्रमाणेच आपल्याला पूजाही करायची आहे. पहिला सोमवार हा 5 ऑगस्टला आहे, तर दुसरा सोमवार 12 ऑगस्ट, तिसरा सोमवार 19 ऑगस्ट आणि चौथा सोमवार 26 ऑगस्टला आहे. तर शेवटचा 5वा सोमवार हा 2 सप्टेंबरला आहे. श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची पूजा कशी करावी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. भगवान शिवशंकर हे सृष्टीचे कारक आहेत. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. भगवान विष्णू हे सृष्टीचे पालन करता आहेत, तर भगवान शिवशंकर हे सृष्टीचे कल्याण करतात. भगवान शिवशंकरांना अनेक नावे आहेत. सर्व देवामध्ये श्रेष्ठ म्हणून त्यांना महादेव असेही संबोधले जाते. भगवान शंकरांची पूजा ही लिंग स्वरूपातच केली जाते. श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची अगदी सोप्या पद्धतीने घरी पूजा कशी करावी ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू. भगवान शंकरांची पूजा ही प्रदोष काळातच केली जाते, पण ज्यांना संध्याकाळी सेवा करणे शक्य नाही ते सकाळी लवकरही सेवा करू शकतात. आपल्या घरी शिवलिंग असणे महत्त्वाचे आहे. जर नसेल तर शिवलिंग तर तुम्ही पहिल्याच सोमवारी शिवलिंग आणून त्याची स्थापना करू शकता. शिवलिंगाची पूजा करताना प्रत्येक सोमवारी शिवलिंगाला अभिषेक करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही दूध किंवा पाण्याने अभिषेक करू शकता. अभिषेक करण्यासाठी आपण जे दूध वापरणार आहोत ते ताजे दूधच घ्यायचे आहे, न तापवलेले. थंड दूधच वापरायचे आहे. गरम करून ठेवलेले दूध आपण वापरू नये. प्रथम 3 वेळा पाण्याने अभिषेक घालावा, त्यानंतर 3 वेळा दुधाने अभिषेक घालावा, त्यानंतर परत 3 वेळा पाण्याने अभिषेक घालावा. अभिषेक घालताना तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करावा. अभिषेक घालून झाल्यानंतर शिवलिंग स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे. त्यानंतर शिवलिंगाची जेथे तुम्ही पूजा करणार आहात, देवघरामध्ये किंवा स्वतंत्र पूजा करणार आहात, तेथे एक पाट ठेवून त्यावर पांढरे कापड अंतरावे. ते कापड स्वच्छ असावे. शक्यतो नवीन वापरले तर खूपच छान. तर त्यावर अक्षता ठेवायच्या आहेत. त्या अक्षरावर हळदी कुंकू व्हायचे नाही. त्यावर तुम्ही बेलपत्र ठेवू शकता किंवा तसेच शिवलिंग तुम्ही अक्षतावर ठेवले तरी चालेल. शिवलिंग ठेवल्यानंतर शिवलिंगाला भस्म किंवा चंदन लावावे. त्यानंतर कापसाचे वस्त्र शिवलिंगाला अर्पण करावे. पांढरी फुले शिवलिंगाला अर्पण करावीत. त्यानंतर आपण शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करावे. अशी पूजा आपण प्रत्येक सोमवारी करू शकतो. जर आपल्याला रुद्राभिषेक करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला शिवलिंगावर सतत जलाभिषेक करावा लागतो. त्यासाठी आपल्याला गळती किंवा सतत आपल्याला शिवलिंगावर जलाभिषेक करावा लागतो व त्यासाठी सर्व मंत्र किंवा रुद्राध्याय म्हणावा लागतो. रुद्राभिषेक कसा करावा याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. तुम्ही श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेकाची सेवा करू शकता. तुम्ही या दिवशी शिवलिंगावर 108 बेलपत्र अर्पण करावीत. तेवढे शक्य नसेल तर तुम्ही किमान 5 तरी बेलपत्र अर्पण करावीत. बेलपत्र अर्पण करत असताना शिव अष्टोत्तर नामावलीचे पठण करावे. तुम्हाला शिव अष्टोत्तर नामाने येत नसेल तर तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करत तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकता. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आपल्याला शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करायचे आहे. शिवामूठमध्ये पहिल्या सोमवारी तुम्ही तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस व 5व्या सोमवारी आपल्याला सातू अर्पण करायची आहेत. ही शिवामूठ का अर्पण करावी याविषयी एक कथा आहे. तर पहिल्या सोमवारी आपल्याला शिवामूठ तांदूळ अर्पण करायचे आहे. तर आपल्या उजव्या हातात एक मूठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते शिवलिंगावर धरायचे आहेत आणि आपल्या डाव्या हाताने त्या मुठीवर पाणी सोडायचे आहे आणि ते तांदूळ शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही शिवलिंगाला शिवामूठ तांदूळ अर्पण करू शकता. ही पूजा तुम्ही तुमच्या वेळेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. तुम्ही नैवेद्यामध्ये दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. तसेच तुम्ही वरण भात, दही भात यांचाही नैवेद्य दाखवू शकता. तसेच तुम्ही संध्याकाळी जर नैवेद्य दाखवणार असाल तर तुम्ही उपवास सोडण्यासाठी तुमच्या घरी जे काही बनवले आहे ते तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन करू शकता. जर तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथ वाचणे शक्य नसेल तर तुम्ही शिवलीलामृतमधील 11वा अध्याय तसेच शिव महिमन स्तोत्र जे आहे ते तुम्ही वाचू शकता. तसेच प्रत्येक सोमवारी किंवा रोजच तुम्ही शिव अष्टोत्तर नामावलीचे पठण करू शकता. ही पूजा झाल्यानंतर तुम्ही भगवान शंकरांची कोणतीही आरती म्हणावी. शिवलिंगाला नेहमी आपण कायम पांढऱ्याच रंगाच्या वस्तूंची अर्पण करावी. जसे पांढऱ्या अक्षता, पांढरे कापसाची वस्त्र, पांढरी फुले अर्पण करावी. तसेच एक तरी बेलपत्र आपण शिवलिंगाला अर्पण करावे. या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची आपण जास्तीत जास्त सेवा करावी
आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.